सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जनआरोग्य समितीवर विकास जाधव यांची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती. अकोट प्रतिनिधी शिवशंकर घाटोळे, अकोला, दिनांक 22 जुलै 2026. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन निर्णय क्रमांक NHM 1124 प्रक्र 447 आरोग्य 7/2022 अन्वये उपजिल्हा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र डाबकी रोड अकोला येथील जनआरोग्य समितीवर विकास रामदास जाधव यांची अशासकीय पदसिद्ध सदस्य म्हणून 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे. विकास जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून अकोला जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण तसेच भटक्या विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नावर सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार आयुष्यमान आरोग्य मंदिर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आयुष्यमान आरोग्य नागरी केंद्र येथील रुग्ण कल्याण समित्यांचे नामांतर करून त्यांना जनआरोग्य समिती असे नाव देण्यात आले आहे. या समितीचे अध्यक्ष संबंधित कार्यक्षेत्रातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नगरसेवक किंवा सदस्य असतात, तर संबंधित आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सचिव म्हणून कार्य पाहतात. विविध विभागांचे प्रतिनिधी पदसिद्ध सदस्य म्हणून समितीमध्ये सहभागी असतात. जनआरोग्य समितीचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, अत्यावश्यक औषधे, उपचार सुविधा उपलब्ध आहेत याची खात्री करणे, नागरिकांकडून प्राप्त तक्रारींचे सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून निराकरण करण्यास प्रोत्साहन देणे, तसेच आयुष्यमान आरोग्य मंदिर स्तरावरील सुविधांचा नियमित आढावा घेऊन गुणवत्ता मानांकाची अंमलबजावणी सुनिश्चित करणे होय. याशिवाय आयुष्यमान भारत अंतर्गत नागरी आरोग्य केंद्रामध्ये